हा, तर मंडळी, आज आपण परत एकदा भेटतो आहोत. मागच्या कार्यक्रमाला खूप रंगत आली होती. 5 जणांनी आपल्याला एकदम खिळवून ठेवलं होतं त्यांच्या रचनांनी, वेगवेगळ्या प्रकारच्या. तर आज आपल्याकडे 5 बहुश्रुत कवी आहेत आणि त्यांची नावं तर माहितीच आहेत आपल्याला सगळ्यांना. तर मी आता आजच्या सत्राचे सारथी क्षमाताई वळसंकर यांच्याकडे सुपूर्द करीत आहे. क्षमाताई, ऑल युअर्स. धन्यवाद चंद्रकांतजी. लोलकचं हे दुसरं ऑनलाईन पुष्प आहे आणि आज 5 आपल्या लोलकच्या प्रथितयश कवींच्या तोंडून त्यांच्या कविता प्रत्यक्ष ऐकायच्या आहेत. आणि कविता प्रत्यक्ष ऐकायच्या म्हणजे कवीच्या तोंडून हे जास्त आपल्याला नेहमीच भावतं, आणि कारण खरे अर्थ कवितेचा आपल्यापर्यंत पोहोचतो. लोलकचं आपल्या ग्रुपचं वैशिष्ट्य तर सगळ्यांना माहितीच आहे की ह्या सगळ्या स्वरचित याच्यामध्ये साहित्य असतं आणि ते फार उच्च दर्जाचं आहे. आणि त्याचा मला सगळ्यांनाच लोलक वाल्यांना अभिमान आहे. आज ज्या 5 कवींच्या कविता आहेत त्याचे विषय खूप वेगवेगळे आहेत. जे नेहमीचे निसर्ग किंवा प्रेम वगैरे, ह्या रोमॅन्टिक कविता वगैरे हे सोडून वेगळे, अतिशय वेगळे विषय आहेत. आणि बऱ्याचशा याच्यातल्या कविता ह्या गझल फॉर्मॅटमध्ये. तर आपण आता पहिल्या फेरीला सुरुवात करूया. पहिली कविता आहे, तिचं शीर्षक आहे सच. ही राष्ट्रभाषेतली हिंदीतली कविता आहे आणि कवी आहेत शिरीष अर्थात डॉक्टर योगेंद्र जावडेकर. डॉक्टर योगेंद्र जावडेकर सरांचा थोडक्यात परिचय सांगते. ते व्यवसायाने बालरोग तज्ञ आहेत आणि बदलापूरला वास्तव्य असतं त्यांचं. आणि सरांना त्यांच्या कथांसाठी बरेच सन्मान आणि पारितोषिकं मिळालेली आहेत. डॉक्टर नावाचा माणूस ही त्यांची कादंबरी प्रकाशित झालेली आहे आणि दोस्ती का पैगाम या उर्दू गझल अल्बमचं दिल्लीच्या एक तारा इंडिया या संस्थेतर्फे प्रकाशन झालेलं आहे. सत्य नेहमी कटू, आपण म्हणतो सत्य नेहमी कटू असतं, पचवणं सोपं नसतं वगैरे असं आपण बोलत असतो नेहमी. पण सत्य सगळ्यांचं सारखंच नसतं, हे सत्य या सच या गझलेमधून कवी शिरीष यांनी सांगितलं आहे. तुम्ही म्हणाल असं कसं? फॅक्ट्स आर फॅक्ट्स, कुठेही गेलं तरी त्या सारख्याच असल्या पाहिजेत. पण रसिक हो, तसं नसतं बरं का. आपल्याला हत्ती आणि 6 आंधळे ही गोष्ट माहीत असेलच. त्याच्यातल्या प्रत्येक आंधळ्यांनी हत्तीच्या शरीराच्या वेगवेगळ्या अवयवांना स्पर्श केला आणि स्पर्श करून त्याला, त्या आंधळ्या व्यक्तीला जसा तो हत्ती स्पर्शातून त्याचा आकार जाणवला तसा त्यांनी त्याचं वर्णन केलं. सत्याचंही तसंच आहे. एखाद्याचं अपब्रिंगिंग कसं झालंय त्याप्रमाणे त्याचा दृष्टिकोन तयार होत असतो आणि मग त्या व्यक्तीला एखादी गोष्ट त्याच दृष्टिकोनातून तो पाहतो तशीच वाटते. मग एकाला वाटणारं सत्य दुसऱ्याला असत्य पण वाटणं साहजिकच असतं. हे सत्य सांगितलंय सच या कवितेतून डॉक्टर योगेंद्र जावडेकरांनी. मी त्यांना विनंती करते की त्यांनी ही कविता सादर करावी. धन्यवाद. म्हणजे जरा जास्तच प्रशंसा केल्याबद्दल धन्यवाद. इथे मला माझी आज एक कविता आणि उद्याच्या व्यासपीठावरती मला संधी दिल्याबद्दल आभार. माझ्या कवितांचं तंत्र हे बिनचूक असल्याबद्दल असल्याची ग्वाही दिल्याबद्दल आणि माझा आत्मविश्वास त्या प्रकारे वाढवल्याबद्दल शिवते सरांचे मुद्दाम आभार. धन्यवाद. कवितेला सुरुवात करतो. पूर्वपीठिका त्याची क्षमतेने सांगितली आहेच. खरं सांगायचं तर याच्यातल्या प्रत्येक शेराला काहीतरी मला एक गोष्ट सांगता येईल. मी तसा आधी विचार करीत होतो सांगावं तर काय, पण मला असं वाटतं की एक तरी ओवी अनुभवावी असं जे म्हणतो ना आपण, की प्रत्येक हा शेर आपल्यातल्या प्रत्येकाने वेगळ्या वेगळ्या प्रकाराने अनुभवला असेल कधी ना कधीतरी. ते तुम्हाला त्याच्यात कदाचित जाणवेल. बघू मला ते किती एक्सप्रेस करता आलंय मला माहिती नाही. सुरुवात करतो. क्या मेरा सच ही तेरा सच है?
क्या मेरा सच ही तेरा सच है, या तेरा और भी कोई सच है? क्या मेरा सच ही तेरा भी सच है, या तेरा और भी कोई सच है? मैं जिसे सच समझ के बैठा था वो तो बदला है, अब यही सच है। मैं जिसे सच समझ के बैठा था वो तो बदला है, अब यही सच है। मैंने ऐसे भी सच को जाना है, मैंने ऐसे भी सच को जाना है जो कभी झूठ तो कभी सच है। मैंने ऐसे भी सच को जाना है जो कभी झूठ तो कभी सच है। मैं जिसे झूठ कह नहीं सकता, मैं जिसे झूठ कह नहीं सकता, क्या वो हर चीज ही सही सच है? मैं जिसे झूठ कह नहीं सकता, क्या वो हर चीज ही सही सच है? सोच कर जब दिमाग सच ढूंढे, सोच कर जब दिमाग सच ढूंढे, दिल कहे ये भी क्या कोई सच है? सोच कर जब दिमाग सच ढूंढे, दिल कहे ये भी क्या कोई सच है? ऐ शिरीष, फर्क नजरिए का है। ऐ शिरीष, फर्क नजरिए का है। झूठ तेरा, मेरा वही सच है। शुक्रिया। वा वा वा, वा वा वा, छान. खूपच छान. अतिशय आणि सुंदर गझल आहे ही. आता आपण दुसऱ्या एका सत्याबद्दल एक कटू सत्य आपल्यापुढे मांडणार आहेत. अतिशय सुंदर कविता आणि गझल करणारे आपले लोलकचे संजयजी कुळे. ते आहेत रत्नागिरीचे आणि त्यांच्या सागर लाटा आणि मी मुक्त प्रवासी हे 2 कविता संग्रह प्रकाशित झालेले आहेत आणि एक गझल संग्रह प्रकाशनाच्या वाटेवर आहे. अनेक काव्यलेखन स्पर्धांमधून त्यांना पारितोषिकं प्राप्त झाली आहेत आणि ते विविध कविता लेखन, गझल लेखन त्याचं अशा स्पर्धांचं परीक्षणही करतात. तर ते सादर करतायत आता माफी लेकरांनो ही त्यांची कविता. त्यांना मी विनंती करते की त्यांनी आपली कविता सादर करावी. नमस्कार. का शेतकऱ्याची आत्महत्या हा विषय आपल्याला काही तसा नवीन नाही, पण ते अवर्षणामुळे किंवा पिकाच्या किंवा जमिनीच्या नापिकीमुळे त्याच्यावर जी पाळी येते आत्महत्या करण्याची, पण ती आत्महत्या केल्यानंतर त्याच्या मनामध्ये काय येत असेल मृत्यूनंतर, म्हणजे आपल्या मुलांकडे बघून त्याच्या मनात काय वाटत असेल हे या कवितेत मांडण्याचा मी थोडा प्रयत्न केलाय. माफी लेकरांनो. माफी लेकरांनो तुम्हा झटकून गेलो, माफी लेकरांनो तुम्हा झटकून गेलो, चारी बाजूंनी पुरा मी अटकून गेलो. 2 बहिणी पदरात होत्या लग्नाच्या अडून, 2 बहिणी पदरात होत्या लग्नाच्या अडून, जमिनीच्या काळजाचा दिला तुकडा तोडून. बायकोच्या आजारात रान गहाण ठेवलं, बायकोच्या आजारात रान गहाण ठेवलं, सावकार तेव्हा मला देवा वाणीचं पावलं. बायकोच्या आजारात रान गहाण ठेवलं, सावकार मला तेव्हा देवा वाणीचं पावलं. जात होते दिस असे दिवसा मागून, जात होते दिस असे दिवसा मागून, व्याजावर व्याज त्यानं ठेवलं लावून. म्हटलं यंदा तरी पीक हाताशी येईल, म्हटलं यंदा तरी पीक हाताशी येईल, थाळीत अन भाकरीशी कांदा बी येईल. सुकलेल्या मड्यावाणी रान पडली उतानी, सुकलेल्या मड्यावाणी रान पडली उतानी, डोळा आणून या पाणी केली दुबार पेरणी. क्या बात आहे, क्या बात आहे. भरलेल्या मोठे गत ढग दाटून आलेले, भरलेल्या मोठे गत ढग दाटून आलेले, काळजामधून प्राण डोळ्यात आलेले. कोवळे अजाण कोंब सुकवून गेले, कोवळे अजाण कोंब सुकवून गेले, देणेकऱ्यांगत ढग चुकवून गेले. वा, छान छान. सैर भैर होई मन चित्र उद्याचं बघून, सैर भैर होई मन चित्र उद्याचं बघून, माघारीनं त्यात गेली अन खंगून खंगून. वा वा. तुमच्यासाठी काही नाही ठेवलं करून,
तुमच्यासाठी काही नाही ठेवलं करून, वर असं वाऱ्यावर दिलं ना सोडून. माफ करा लेकरानो फटकून गेलो, माफ करा लेकरानो फटकून गेलो, नशिबाच्या भंवऱ्यात भटकून गेलो. काय करू फासावर लटकून गेलो, जीवनाच्या जाळ्यातून सटकून गेलो. वा माफ करा लेकरानो फटकून गेलो, नशिबाच्या भंवऱ्यात भटकून गेलो. काय करू फासावर लटकून गेलो, जीवनाच्या जाळ्यातून सटकून गेलो. रडू नका, रडू नका तुम्हाकडे एकच मागणी, रडू नका तुम्हाकडे एकच मागणी. बापासाठी काढू नका डोळ्यामध्ये पाणी, बापासाठी काढू नका डोळ्यामध्ये पाणी. धन्यवाद. अतिशय भावपूर्ण अशा शब्दांमध्ये मी शेतकऱ्याच्या आत्महत्येचं जे विदारक सत्य आहे ते त्याच्यामध्ये मांडलंय. आणि अगदी याला भाषेचा बाज पण छान आहे, गावाकडच्या भाषेचा बाज आहे याला. आणि हे फार मोठं समस्या आहे सध्या, समाजाची अनास्था. आपण नुसती ती बातमी वाचतो आणि कुठेतरी कोपऱ्यात बातमी असते आणि सोडून देतो ती. वाईट वाटतं फार. फार छान कविता होती आणि सादरीकरण पण छान होतं. धन्यवाद. आता आपण पुढच्या कवितेकडे वळूया. हो चालेल. याच्यानंतरची कविता आहे की शेतकऱ्यांच्या या दारुण शोकांतिकेनंतर या कलियुगामध्ये भलेपणाला काही वाव उरलाय का, असं साहजिकच कुणालाही वाटून जाईल. तर त्या संदर्भातली ही कविता आहे डॉक्टर सतीश पवार यांची. डॉक्टर सतीश पवार हे वैद्यकीय व्यावसायिक आहेत, रेडिओलॉजिस्ट आहेत आणि कणकवली येथे असतात. त्यांचे 6 कविता संग्रह प्रसिद्ध झालेले आहेत आणि 2 गद्य पुस्तकही प्रकाशनाच्या वाटेवर आहेत. अगदी वेगळ्या विचारांच्या कविता आक्रमक शब्दात व्यक्त करणारे कवी, असं त्यांचं वैशिष्ट्य सांगता येईल. आणि मालवणी भाषेतल्या त्यांच्या कविताही अतिशय हृद्य असतात. तर त्यांची भलेपणाचा बळी ही कविता आता ते सादर करणार आहेत. मी त्यांना विनंती करते की त्यांनी आपली कविता सादर करावी. भलेपणाचा बळी. नमस्कार. माझ्या कवितेचं नाव आहे भलेपणाचा बळी. आवाज येतोय माझा सगळ्यांना? हो हो येतोय. डॉक्टरांच्या लक्षात आले पोस्टमॉर्टमच्या वेळी, मी झालो होतो माझ्या भलेपणाचा बळी. कवटी फोडली मेंदू पाहिला, भाग अकलेचा होता उणा, उलटे करून कापले दात होता माझा कणा. जीभ चिरली बारीक बारीक, नाही मिळाले शब्द खोटे, हृदय तोलून बघितले तर वजन जाहले खूप मोठे. स्नायू हाताचे कापता, नाही दिसला ढोंगी ओळी, मी झालो होतो माझ्या भलेपणाचा बळी. डॉक्टरांच्या लक्षात आले मी का मेलो अवकाळी, मी झालो होतो माझ्या भलेपणाचा बळी. डॉक्टरांनाही अचंबित करून गेले माझे मरण, मेडिकलच्या बुकात मृत्यूचे भलेपण आहे नवते कारण, मेडिकलच्या बुकात मृत्यूचे भलेपण आहे नवते कारण. वा फार सुंदर. छान कविता आहे एकदम. म्हणजे चांगलं वागणं हे सुद्धा एखाद्याच्या जीवावर बेतू शकतं, हे सांगून सुद्धा कुणाला खरं वाटणार नाही, हे त्यांनी कवितेतून सांगितलंय. छोटी आणि हृदयस्पर्शी कविता. हृदयस्पर्शी, अगदी खरंच. थोड्या शब्दांमधून त्यांनी खूप मोठं सत्य मांडलंय. अगदी. आणि पवारांच्या कवितेत ना सुस्पष्टपणा जास्त आहे. हो थोडस विद्रोही याच्यात मोडेल, पण सिन्सिअरिटी फार असते. आक्रमकता आहे. आक्रमकता, परखडपणा तो आहेच, नक्कीच आहे. गुळमुळीत नाहीये भाषा, रोखोक भाषा आहे. छान, खूप सुंदर. त्याच्यानंतर आपण एक भक्तिगीत डॉक्टर मिलिंद शेजवळ यांच्याकडून ऐकणार आहोत. डॉक्टर मिलिंद शेजवळ हे फॅमिली फिजिशियन आहेत, मुलुंडमध्ये कार्यरत आहेत. त्यांचे 3 कविता संग्रह प्रकाशित झालेले आहेत आणि एक नवीन गझल संग्रह आता प्रकाशित होतो आहे. त्यांच्या अनेक गझलांना आणि कवितांना प्रथितयश गायकांनी साथ चढवून गायलेलं आहे. त्यांची
सगळ्याच वृत्तांवरती अतिशय मास्टरी आहे. हे माझं ऑब्झर्वेशन आहे की त्यांनी कुठलंही, मला वाटतं इतकं आम्हाला नावं सुद्धा ज्या वृत्तांची माहिती नाही त्या वृत्तांमध्ये त्यांच्या सुंदर कविता असतात आणि त्यांच्या कवितांमधून ही वेगवेगळी वृत्त आपण नेहमी वेळोवेळी बघतो. तर हे कौतुक आहे की हे इतकी वृत्तांमध्ये हाताळणं हे खरंच कौतुक आहे. तर मी त्यांना विनंती करते की त्यांनी आपली कविता सादर करावी. नमस्कार, माझा आवाज येतोय? हो हो हो, अगदी छान येतोय, छान येतोय. आणि सेंटरला अजून मी आलो नाही तर स्क्रीनला. आहात तुम्ही सेंटरलाच आहात. सेंटरला आहे. ओके ओके, चालेल चालेल. नमस्कार, एक भक्तिगीत सादर करीत आहे. अष्टाक्षरी मधलं आहे आणि दाम यमक मध्ये गुंफलंय ते. दाम यमक हा यमकचा एक प्रकार असा आहे की पहिल्या ओळीचा जो शेवटचा शब्द असतो तो दुसऱ्या ओळीचा पहिला शब्द होतो आणि त्यामुळे तयार होणारी एक लय ती भक्तिगीतात फारच चांगल्या प्रकारे येते. मी हा प्रयत्न केलेला आहे, तर सादर करीत आहे भक्तिगीत. लोचनी पाहता रूप रूप विठ्ठलाचे दिसे, लोचनी पाहता रूप रूप विठ्ठलाचे दिसे, दिसे विठ्ठल तो छान छान ध्यान त्याचे असे, दिसे विठ्ठल तो छान छान ध्यान त्याचे असे. असे दुःख मग जगी जगी तारणारा देव, असे दुःख मग जगी जगी तारणारा देव, देव जाणतो रक्षण रक्षण करतो देव, देव जाणतो रक्षण रक्षण करतो देव, लोचनी पाहता रूप रूप विठ्ठलाचे दिसे. देव देतो सर्व बळ बळ देव तुला देव, देव देतो सर्व बळ बळ देव तुला देव. आला सोन्याचा दिवस दिवस सुखाचा जाओ, आला सोन्याचा दिवस दिवस सुखाचा जाओ, लोचनी पाहता रूप रूप विठ्ठलाचे दिसे. आले उत्सवाचे दिन दिन असे आनंदाचा, आले उत्सवाचे दिन दिन असे आनंदाचा, आनंदाला अंत नाही नाही एक दिवसाचा, आनंदाला अंत नाही नाही एक दिवसाचा, लोचनी पाहता रूप रूप विठ्ठलाचे दिसे, दिसे विठ्ठल तो छान छान ध्यान त्याचे असे. धन्यवाद. वा वा, खूपच छान, छान. छान, फारच छान सुंदर. डॉक्टर शेजवळ, खूप सुंदर. तो तोल तुम्ही छान सांभाळला दामयमकात आणि अष्टाक्षरीमध्ये दामयमक करण्याचा. हो. छान आहे. आता ह्याच्या पुढची जी कविता आहे ती थोडी मूड आपले सगळ्यांचे जरासे आता गंभीर झालेले, तर ते थोडेसे एलिव्हेट करण्यासाठी एक थोडीशी विनोदाचा बाज असलेली कविता आहे. कोरोना में शादी, राष्ट्रभाषेतली आहे. डॉक्टर रवींद्र शिवदे यांची कविता आहे. डॉक्टर शिवदेंचा परिचय वेगळा करून देण्याची गरज नाहीये, पण मी करून देते. ते स्त्रीरोग तज्ञ आहेत नाशिकला आणि अतिशय व्यासंगी आणि जाणकार व्यक्ती म्हणून ते लोलकवर आपल्याला सुपरिचित आहेतच. मराठी, हिंदी आणि उर्दूवर त्यांचं विलक्षण प्रभुत्व आहे. वृत्तांचा गाढा अभ्यास आहे आणि गझल पण फार सुंदर लिहितात ते. त्यांनी धम्मपदचं उर्दू भाषांतर केलेलं आहे आणि कविवर्य रिचर्ड देशमुख यांच्या कविता संग्रहांचं संपादन केलेलं आहे. तर कोरोनामधल्या सगळ्या रिस्ट्रिक्शन्स मधले हे विवाह समारंभ जे होत होते, तर त्याच्यावरची त्यांची कविता आहे आता ही, कोरोना में शादी. मी सरांना रिक्वेस्ट करते की त्यांनी ही कविता प्रेझेंट करावी. धन्यवाद क्षमाताई. खर तर कोरोना हा गंभीर विषय, ज्या महामारीने 2 वर्ष जो हैदोस घातला तो गेल्या संपूर्ण शतकामध्ये आपल्याला पाहायला मिळालेला नव्हता. इतकी वाईट परिस्थिती होती. पण कवीचं हे वैशिष्ट्य असतं की तो कुठल्याही गंभीर प्रसंगामध्ये सुद्धा काहीतरी वेगळं शोधायचा प्रयत्न करतो. तसाच हा एक थोडासा प्रयत्न आहे. आपण मराठीमध्ये एक म्हण आहे, अति झालं आणि हसू झालं.
तर तसा प्रकारे हवं तर म्हटलं तर चालेल. तर त्या अंगाने मी ही थोडीशी जरा एक गमतीशीर कविता कोविडच्या पार्श्वभूमीवर लिहिलेली आहे, हिंदी भाषेमध्ये आहे. तर आपण आता ती जरूर ऐका. जब दुनिया को मार रही थी कोविड की बीमारी, जब दुनिया को मार रही थी कोविड की बीमारी, घर वालों ने कर ली मेरी शादी की तैयारी. वाह वाह. कोविड से तो जैसे तैसे मैंने जान छुड़ाई, कोविड से तो जैसे तैसे मैंने जान छुड़ाई, पर शादी से छूट न पाया सर पर चढ़ी लुगाई. लुगाई हा हरियाणवी शब्द आहे. आपण जर हरियाणवी कवींना ऐकला असेल कधी तर आपल्याला माहिती असेल हा शब्द. पर शादी से छूट न पाया सर पर चढ़ी लुगाई, कोविड कारण शुरू हुई लड़की वालों में चर्चा, पाबंदी में ब्याह रचो तो बहुत बचेगा खर्चा. वाह वाह वाह. बघा लोक कसे चतुर असतात. संकटाचा सुद्धा कसा आपल्या फायद्यासाठी उपयोग करून घेतात. कोविड कारण शुरू हुई लड़की वालों में चर्चा, पाबंदी में ब्याह रचो तो बहुत बचेगा खर्चा. मंडराने जब लगे शहर में कोरोना के साये. आता प्रत्येक शहरामध्ये चोरू पावलाने कोरोना आलाच आहे. तर आमच्याही शहरात त्याप्रमाणे तो आला. मंडराने जब लगे शहर में कोरोना के साये, एक चतुर अपनी बेटी का रिश्ता लेकर आए. झट मंगनी पट ब्याह तय हुआ और मैं गया फांसा. आमच्या घरवाल्यांना त्यांनी बरोबर पटवलं. झट मंगनी पट ब्याह तय हुआ और मैं गया फांसा, मंगेतर के साथ घूमने वक्त मिला न जरासा. लग्नाच्या पूर्वीचे दिवस अगदी गुलाबी असतात, पण कोविडमुळे आम्हाला तशी काहीच संधी मिळाली नाही. धूमधाम से शादी होगी क्या सपने थे मेरे. प्रत्येकाचे स्वप्न असतात आपलं लग्न खूप धूमधाम शानो शौकतने व्हावं. धूमधाम से शादी होगी क्या सपने थे मेरे, ढेर हुए सब सपने जैसे हवा बिना गुब्बारे. ते कोविडचे नियम ऐकून सगळे स्वप्न जे होते ते एखाद्या फुग्याला पिन लावावे असं त्या स्वप्नांचा प्रकार झाला. ढेर हुए सब सपने मेरे, हवा बिना गुब्बारे. सादेपन से शादी होगी लड़की वाले बोले, सादेपन से शादी होगी लड़की वाले बोले, सभी तरह की धूमधाम पर लगे हुए हैं ताले. फिर दहेज की रक्कम बढ़ाओ. आता बघा लोक कसे चतुर असतात. तुमचा एवढा खर्च वाचतोय तर तुम्ही आता मग कमीत कमी आमचा हुंडा तरी वाढवून द्या. फिर दहेज की रक्कम बढ़ाओ हमने डाला फंदा, वो बोले जी नहीं हमारा चौपट है सब धंधा. लिस्ट बनी थी यारों की. सगळ्या मित्रांची एक लिस्ट बनवली होती. लिस्ट बनी थी यारों की और हृदय में उठी टीस, हुक्म चला जब लाना केवल हर बाजू के 20. नवरीकडचे 20 नवऱ्याकडचे 20 एवढेच लोक आणायचे. बिना बैंड बाजा बाराती 20 चल पड़े हॉल, हो जाते हैं कैसे पैसे वाले भी कंगाल. कोरोनाने सगळ्यांना एकाच प्लॅटफॉर्मवर आणून ठेवलं. भले तो पैसेवाला असो किंवा कंगाल असो, प्रत्येक लग्नाला फक्त 20च लोकांना आलं. बिना बैंड बाजा बाराती 20 चल पड़े हॉल, हो जाते हैं कैसे पैसे वाले भी कंगाल. फूल की जगह मास्क हमारा और भी गुस्सा भड़का, स्वागत को जब इत्र की जगह सैनिटाइजर छिड़का. मंगल क्षण में, आता पुढची गंमत बघा. मंगल क्षण में झिझक गए हम पहनाते वरमाला. नवरी समोर आली आणि तिचा चेहरा तर झाकलेला होता सगळा घुंगटने. तर एक शंका आली नवरदेवाच्या मनामध्ये. मंगल क्षण में झिझक गए हम पहनाते वरमाला,
मास्क हटाकर देख लिया, कहीं माल बदल ना डाला. असाही प्रकार होतो बरं का काही ठिकाणी. तर खैर हुई शादी. बरं, लग्न तर पार पडलं. खैर थ्री हुई इडियट्स शादी. मध्ये झालेला. हो. खैर हुई शादी लेकिन है दहशत कोरोना की, नहीं देखने मिली अभी तक सालियों की झाकी. हे एक आकर्षण असतं आपल्याकडच्या नवरदेवांना. पण ते साली है आधी घरवाली, पण ते साल्या दिसतायत कुठे कोरोनामुळे. नहीं देखने मिली अभी तक सालियों की झाकी, कहीं ना आना कहीं न जाना, बीत गए 6 माह, लेकिन अब तक हनीमून की देख रहे हैं राह. बुरे फंसे कविराय रवि, पर यारों तुम ना फंसना, जब तक कोविड कहर चले शादी की गांठ न कसना. भले कुंवारे रहो जवानी की सहलो बर्बादी, लेकिन यारो कभी न करना कोविड काल में शादी. धन्यवाद. वा, वा, वा. वा वा. फारच मजा आली. फारच छान मस्त. छान. खूप छान. ते माल बदल डाला ते 3 इडियट्स मध्ये होतं बघा. हो, हिंदी पिक्चर मध्ये होतं नेहमी. पण उलट या होतं. सगळ्या उलट गमती. होतं. उलट होतं ते. हो. म्हणजे नवरा बदलला. नवरा बदलतात, बायको बदलतात कधी कधी. तर हे सरांच्या पुढच्या कवितेचा फॅन आहे, तर माझे काही निरीक्षण नोंदतोय. विनोदी अंगाची कविता फार सुंदर लयबद्ध होती आणि सगळ्यात जास्त कालही आम्ही गझल ऐकली तुमची गालिबची. आज हे डिक्शन एवढं सुंदर आहे ना, म्हणजे प्रत्येक शब्द अगदी केअरफुली ऐकल्यावर असे उच्चार असावे, म्हणजे म्हणतात ना, यू आर माय आयडल फॉर दॅट. माझी दुसरी कविता आहे, घुटन गझल आहे. या कवितेची थोडीशी पार्श्वभूमी सांगायला पाहिजे. माझी मुलगी ज्या वेळेला 11वी 12वीत होती त्यावेळेला तिची एक मैत्रीण होती. या मैत्रिणीच्या भोवती नेहमी एक गूढतेचं वलय असायचं. एका कर्मठ मुस्लिम कुटुंबातली मुलगी होती. लहानाची मोठी झाली सौदी अरेबियामध्ये. नंतर शिकण्यासाठी म्हणून तिच्या मावशीकडे मुंबईला राहायला आलेली होती. तिची आई एक 3-4 वर्षापूर्वी निवर्तली होती आणि वडील परागंदा होते. कुठे होते, काय करायचे माहिती नव्हतं, पण त्याच्याबद्दल एक कायम भीती दहशत असायची त्यांच्या मनात. ही मुलगी घरातनं हिजाब नकाब सगळं घालून बाहेर पडायची. कॉलेजमध्ये येताना ते सगळं काढून टाकायची, बॅगमध्ये ठेवायची, बंडखोरासारखी वागायची. तिने स्वतःच चित्र काढलं होतं, सेल्फ पोर्ट्रेट. फक्त चेहरा, सुरेख चेहरा, देखणा चेहरा, टपोरे डोळे, लाल ओठ, असे ओठासारखं आपलं हृदयासारखं ओठाचं त्यांनी चित्र काढलं होतं. वाऱ्यावर उडणारे केस, सुरेख चित्र. त्या चेहऱ्याला नाकच नव्हतं. आता कशी श्वास घेत असेल नाही बिचारी, तिची घुसमट कशी होत असेल असं मला वाटलं आणि म्हणून मी ही कविता लिहिली. कविता वाचून दाखवतो. पण पुढे नंतर ज्या वेळेला मी ही कविता माझीच वाचायला घेतली त्यावेळेला माझ्या असं लक्षात आलं की त्या एका चेहऱ्यामध्ये मला बरेच चेहरे दिसत आहेत, बऱ्याच जणींचे चेहरे दिसत आहेत. आणि खरं सांगू, कधी कधी माझंही प्रतिबिंब त्या चेहऱ्यामध्ये मला दिसायला लागलं. तुम्हाला कसं वाटतंय ते पहा. तुम्हाला कसं वाटतंय पहा. मी कवितेला सुरुवात करतो. थोडं मध्ये मध्ये मला असं वाटलं की कदाचित माझं उर्दू आहे, शेवटी बॉलिवूड मधनं शिकलेलो उर्दू आहे. मी काही उर्दू तसं शिकलेलो नाही, त्यामुळे मला जे उर्दू समजतं ते सगळ्यांना समजतं अशी माझी कल्पना होती. पण परवा क्षमाताईंनी मला सांगितलं की बाबा ती काही खरी दिसत नाही तुझी कल्पना. तर मी मध्ये मध्ये स्पष्टीकरण देत देत जाईल आणि काही कुठे माझ्याकडून कमी पडलं तर प्लीज मला सांगा. घुटन. क्यों मुझे महसूस होती है घुटन सी बार बार, क्यों मुझे महसूस होती है घुटन सी बार बार, घिर के आती है मुझे यूं के, घिर के आती है मुझे क्यों ये सियाही बार बार. क्या बात है. क्यों मुझे महसूस होती है घुटन सी बार बार, घिर के आती है मुझे क्यों ये सियाही बार बार. मला हे सारखं घुसमटल्यासारखं का वाटतं आणि हा निराशाजनक अंधकार मला नेहमी घेरून काय येतोय.
इन खुली आंखों में मेरी रोशनी की प्यास है, इन खुली आंखों में मेरी रोशनी की प्यास है, इन खुली जुल्फों को ललचाती हवा भी बार बार। क्या बात, वाह वाह वाह, दिल को होठों पे लिए कैसे सदाएं दूं तुम्हें, दिल को होठों पे लिए कैसे सदाएं दूं तुम्हें, माझ्या हृदयात काय आहे ते तुला सांगण्यासाठी तुला हाक मी कशी मारू, सदा म्हणजे हाक, दिल को होठों पे लिए कैसे सदाएं दूं तुम्हें, क्यों सताई जाए मुझको ये खामोशी बार बार, वाह, क्यों सताई जाए मुझको ये खामोशी Yes, बार बार। खामोशी बार बार. सगळीकडनं निराशा आहे, अंधकार आहे, ना तसव्वुर ना तराना ना खुशी है ना है गम। तसव्वुर म्हणजे स्वप्न, म्हणजे झोपेत पडणारं स्वप्न नव्हे, आकांक्षा आहे, या दृष्टीने मला आयुष्यात अमुक करायचं, ना तसव्वुर ना तराना ना खुशी है ना है गम, क्यों ये बेजज्बा गजल होठों पे आई बार बार। हा हा हा, वाह, अशा वेळेला जे आपल्या ओठावरती गाणं सहजपणे येतं ते सुद्धा भावनाहीन असतं। ना तसव्वुर ना तराना ना खुशी है ना है गम, क्यों ये बेजज्बा गजल होठों पे आई बार बार। बार बार. वाह, फार छान. वाह, अप्रतिम, मिलिंद, मला वाटतं तुमचा आवाज येतोय, जरा म्यूट करा. फारच सुंदर, अतिशय सुंदर गझल आहे आणि त्या शब्द पण आणि पुरे घ्यायचे. कारण योगेंद्र, disturbance येतोय जरा. योगेंद्र, तू जे म्हणालास ना, या मुलीपुरती ती नाहीये, ही भावना वैश्विक भावना आहे, प्रत्येकाला ही कधी ना कधीतरी कुठेतरी जाणवलेली आहे. जरा हिसिंग साऊंड येतोय, मला वाटतं मिलिंद सरांच्याकडचा. हा, नाही, आता मला बरोबर तसं आहे. वाटलं म्हणूनच मी आज ही गझल सादर नाही केली। नाही, अगदी खरंय, अगदी खरंय, अगदी खरंय. फार सुंदर भावना व्यक्त केलेल्या आहेत आणि वैश्विक गझल आहे ही, केवळ त्या मुलीपुरतीच नाहीये. धन्यवाद, बरोबर थँक्यू आहे. थँक्यू। वाह खूप वाह, सुंदर. परत एकदा वाच ना पटकन, अख्खी सलग 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 वाच. बरं ठीक आहे, सलग वाच. पर एक मिनट। क्यों मुझे महसूस होती है घुटन सी बार बार, बार बार क्यों मुझे घिर के आती है मुझे क्यों ये सियाही बार बार बार, बार. वाह, फार इन छान. खुली आंखों में मेरी, इन खुली आंखों में मेरी रोशनी की प्यास है, वाह. इन खुली जुल्फों को ललचाती हवा भी बार बार, बार बार. वाह 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 वाह, दिल को होठों पे लिए कैसे सदाएं दूं तुम्हें, वाह. दिल को होठों पे लिए कैसे सदाएं दूं तुम्हें, क्यों सताई जाए मुझको ये खामोशी बार बार, बार बार. फार छान. ना तसव्वुर ना तराना तराना। ना खुशी है ना है गम, हम्म. क्यों ये बेजज्बा गजल होठों पे आई बार बार। वाह वाह, फार फार फारच सुंदर. योगेंद्र, फार- आपल्या लोलकवर टाक ना ही गझल. हॅलो, टाकेन आता या दोन्ही तिन्ही ज्या कविता आज माझ्या इथे आहेत या मी लोलकवरती टाकलेल्या नाहीये, त्या मी टाकेन। हे बार बार ऐकावं असं वाटतं, अशी ही गझल. फार सुंदर जमली आहे गझल. अतृप्त वाटतं, सगळ्या अतृप्त. मोठ्या लोकांना थँक्यू, मला तुमच्या समोर हे सादर करायला मिळालं, त्याच्यात हाही मला एक मोठा खूपच छान जमली आहे गझल आणि शब्द साधेच आहेत पण ते सफाईदारपणे गझल मध्ये आलेले आहेत, वापरले गेले. चपकन बसले, चपकन. खूप डिस्टर्बन्स येतोय. माझा आवाज हा, मला वाटतं- खूपच disturbance आहे. मला वाटतं मिलिंद सरांकडून डिस्टर्बन्स आहे. मिलिंद सर, जरा तुम्ही म्यूट करता का? अच्छा एक मिनिट हा. फॅन बंद करतो. काहीतरी गडबड आहे खरी. हा, आता बंद झाला. फॅनचा आवाज होता, फॅन. हा, फॅनचाच आवाज होता तो. बरं. विद्या स्वागत. आता व्यवस्थित आहे. हो हो, गेला तो Yes, sir. हिसिंग साऊंड गेला. आता या फेरीमधली आता पुढची कविता आपण ह्या सुंदर गझलेनंतर, घुटन या गझलेनंतर हरवलेलं गाव ही संजय कुळे यांची कविता आपण ऐकणार आहोत. मी त्यांना विनंती करते की ही कविता पेश करावी. बरेचदा आपल्याला अशीच निराशा पदरी येते जेव्हा आपण आपल्या मनात वसलेलं पूर्वीचं गाव काठ टाकून बदलताना आपण पाहतो.
आपल्या मनातलं लहानपणचं गाव किंवा पूर्वीचं आपण राहत असलेलं गाव जेव्हा बदलतं, काट टाकतं आणि मग आपण ते बघतो, त्यावेळेला आपल्याला असंच जरा वाईट वाटतं. आणि त्या हरवलेल्या गावाबद्दलची ही कविता आहे. संजयजींना मी विनंती करते की त्यांनी ती सादर करावी. धन्यवाद. कवितेचं नाव आहे हरवलेला गाव. पूर्वी कसं छान होतं सगळं हिरवं रान होतं. पूर्वी कसं छान होतं सगळं हिरवं रान होतं. कोकणातलं गाव माझं मला जीव की प्राण होतं. क्या बात आहे. वा पूर्वी फारच कसं छान. छान होतं सगळं हिरवं रान होतं. कोकणातलं गाव माझं मला जीव की प्राण होतं. लाल माती लाल रस्ता कपडे धुळीत माखले तो. कोकणात हम्म. सगळी तिखट माती असते. लाल माती लाल रस्ता कपडे धुळीत माखले तरी पांघरत असे गाव माझा वात्सल्य धरून अंगावरी. हम्म. विहिरीवरती रहाट होता घरात पाण्याचा माठ होता. विहिरीवरती रहाट होता घरात पाण्याचा माठ होता. स्नेह वाटत जाणारा समोर वाहता पाठ होता. वा आता वा वा. नाही माठ पण आता घरात नाही बरेच जणांच्या फ्रीज आल्यापासून. आणि वाहणारे पाठ सुद्धा आता दिसनाशी झालेले आहेत पाईपलाईनमुळे. विहिरीवरती रहाट होता घरात पाण्याचा माठ होता. स्नेह वाटत जाणारा समोर वाहता पाठ होता. डोंगरावरची आमराई वेगळ्याच जगात घेऊन जाईल. हम्म. डोंगरावरची आमराई वेगळ्याच जगात घेऊन जाईल. कोकिळेचा पंचमाला आसमंतात भरून राहील. हम्म. टाकव होता पर्यावरती हरणे होती झऱ्यावरती. परा म्हणजे वा. कोकणामध्ये परा हा शब्द रूढ आहे. आणि साकव म्हणजे त्या पर्यावर असलेला लाकडी पूल. बोल बरोबर. टाकव होता पर्यावरती हरणे होती झऱ्यावरती. पाऊस होता पाणी होतं समृद्ध होती अवघी धरती. हम्म. जिव्हाळ्याची माती होती जिव्हाळ्याची माती होती आपुलकीची नाती होती. जिव्हाळ्याची माती होती आपुलकीची नाती होती. संकटांना झेलणारी आणि निधडी छाती होती. वा छानच. आज अनेक दिवसांनी पुन्हा जेव्हा गावी आलो. आज अनेक दिवसांनी पुन्हा जेव्हा गावी आलो. माझे मलाच कळेना खरंच कामी गावी आलो. दोन काठ जोडणारा साकवाता मोडला होता. दोन काठ जोडणारा साकवाता मोडला होता. जीवन वाहता ठेवणारा परास त्यांनी गाडला होता. तांबडी माती हिरवं रान कुठे गेली कोकिळतान. तांबडी माती हिरवं रान कुठे गेली कोकिळतान. नाही राहिला रक्ताच्याही नात्या नात्यांमध्ये प्राण. वा. तांबडी माती हिरवं रान कुठे गेली कोकिळतान. नाही राहिला रक्ताच्याही नात्या नात्यांमध्ये प्राण. हम्म. कुणीतरी येईल का कुणीतरी येईल का काही जादू करील का. कुणीतरी येईल का काही जादू करील का. हरवलेला गाव माझा पुन्हा शोधून देईल का. हरवलेला गाव माझा पुन्हा शोधून देईल का. छान छान. फारच सुंदर. फारच सुंदर आहे. अतिशय छान अप्रतिम कविता. धन्यवाद सर. हो. कोकणच्या निसर्ग आणि सौंदर्याची फारच छान. पुढे सर. हो. इतके सहजतेने ते सगळे शब्द आलेत एका मागून एक आणि अगदी तो प्रवाही झाली आहे ती कविता त्याच्यामुळे अगदी खूपच. छान छान. मला या असे कवितेतलं मला प्रत्येक असा बोला सर. प्रत्येक कडवं त्याचं खरोखर म्हणजे अगदी हृदयापासून आलेलं आहे आणि खूपच हृदयस्पर्शी कविता. त्यांचा तो सल खूप छान व्यक्त झालाय. हा जो हो. सल आहे मनामध्ये की जे हो. काट टाकलेलं गाव. त्याच्या त्या मला 4 ओळी त्याच्यातल्या आणखीन आवडल्या. किती सोप्या आणि साध्या शब्द आहेत. पण आज अनेक दिवसांनी पुन्हा माझ्या गावी आलो. आज अनेक दिवसांनी पुन्हा माझ्या गावी आलो. माझेच मला कळेना खरंच का मी गावी आलो. काय सुंदर शब्द आहेत. फार मला अप्रिशिएट झालंय. फारच सुंदर. एकदम संजयजी धन्यवाद. संजयजी थँक्यू. पण छान कविता. मला त्या कवितेतलं मोडलेलं साकव या 2 शब्दातच पूर्ण त्या कवितेचा अर्थ लक्षात येतोय. तो कॉन्टॅक्ट आपला तुटला गावाशी. आणि तो परा त्यांनी गाडूनच टाकला. जो परा होता तो पण गाडूनच टाकला. ते मोडलेलं साकव ह्या 2 शब्दातच खूप भावना छान व्यक्त. बरोबर आहे. हो. बरोबर. कधी असं काही ठरवतं तर कधी कधी काही चोरीला जातं. पण कवीच्या घरी दरोडा. कवीच्या घरी चोराचं काहीतरी चुकतंय बहुतेक. पण आता ही
कवीच्या घरी दरोडा ही कविता घेऊन येत आहेत डॉक्टर सतीश पवार, आणि मी त्यांना विनंती करते की त्यांनी कविता सादर करावी. कवीच्या घरी दरोडा. वाटले नव्हते कधी वेळ येईल एवढी अघोरी, वाटले नव्हते कधी वेळ येईल एवढी अघोरी, की करावी लागेल मला एखाद्या कवीच्या घरी चोरी, की करावी लागेल मला एखाद्या कवीच्या घरी चोरी. थोबाड बघून याच्याकडे काय असेल असे वाटले नव्हते, थोबाड बघून याच्याकडे काय असेल असे वाटले नव्हते. तरी पण एकदा कपाटाला मोठे कुलूप पाहिले होते, तरी पण एकदा कपाटाला मोठे कुलूप पाहिले होते. हा जागतो रात्री म्हणून दिवसा केला बेत, हा जागतो रात्री म्हणून दिवसा केला बेत. झोपेतच बडबडत होता माझे सोन्याचे शेत, झोपेतच बडबडत होता माझे सोन्याचे शेत. कपाटाचे कुलूप उघडले सीतापीने धक्के देता, कपाटाचे कुलूप उघडले सीतापीने धक्के देता. नव्या जुन्या कागदावर आत हस्तलिखित कच्च्या कविता, नव्या जुन्या कागदावर आत हस्तलिखित कच्च्या कविता. वा मस्त. वा. फारच सुंदर, फारच सुंदर. कवीला त्याच्या कवितांचं मोल आहे. हो किती प्रखरपणे मांडलंय सतीश. हो 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 हो. ऍब्सोल्युटली ग्रेट. आणि कन्सेप्ट पण मला खूप आवडली, कवीच्या घरी दरोडा. कन्सेप्ट पण फार भारी आहे, रिव्हॉल्युशनरी कन्सेप्ट आहे. आणि फार छान प्रेझेंट केली. कवी तर फक्त आम्हा घरी शब्दांचीच रत्ने असं कवी म्हणतात. बरोबर. आम्हा घरी तुकोबांनी पण म्हटलंय, हा आम्हा घरी शब्दांचीच रत्ने. तर कवीच्या घरी अगदी गरिबी असते अशातला काही भाग नाहीये, फक्त संपत्तीचा प्रकार वेगळा असतो. आणि मागे मला वाटतं एक कविता मी सादर केली होती, दौलत है दुनिया का हिसाब, बदलापूरला सादर केली होती. हा, पुन्हा एकदा मी आपल्या ग्रुपवरती सादर करीन. तर ही कविता अली सरदार जाफरी यांची कविता आहे. आणि प्रेमिकेला तो सांगतोय की तू काय विचारतेस माझ्या संपत्तीचा हिशोब, माझ्याकडे वेगळ्याच प्रकारची संपत्ती आहे. अशी ती सुंदर कविता आहे. ओके. आता कोण आहे बरे? तर आता येस हा माझा नंबर आहे. येस सर. आता शेजवळ सर. शेजवळ सर. आवाज येतोय ना व्यवस्थित? हो हो. पाने फुले बगीचा, बरोबर ना सर? हा. पाने एक फुले गझल सादर करत आहे. वेगळ्याच दुनियेत सर आपल्याला घेऊन जाणार आहेत. आनंद कंद या वृत्तातील गझल पेश करत आहे. पाने फुले बगीचा सारे तसेच होते, पाने फुले बगीचा सारे तसेच होते. आयुष्याज गेले सारे जुनेच होते, आयुष्याज गेले सारे जुनेच होते. पाने फुले बगीचा सारे तसेच होते. पुढचा शेर पेश केला. तारे तारे नभातले जाती घरी परतूनी, तारे नभातले जाती घरी परतूनी. नाही कसे म्हणू मी
सारे हवेच होते, नाही कशी म्हणू मी, सारे हवेच होते, तारे पाने फुटे बगीचा, सारे तसेच होते, माझेच आज मन हे झाले कशास दुःखी, माझेच आज मन हे झाले कशास दुःखी, माझ्या मनात तुझला काठेवलेच होते, माझ्या मनात तुझला काठेवलेच होते, पाने फुले बगीचा, सारे तसेच होते. पुढचा शेर हे सध्याच्या परिस्थितीशी जुळणार आहे थोडासा. बाता उगाच मारी रातो कधी लढाया, बाता उगाच मारी जातो कधी लढाया, आता जगात सारे भित्रे ससेच हो, वा वा फारच छान. आता जगात सारे भित्रे ससेच होते, पाने फुले बगीचा, सारे तसेच होते. मक्ता पेश करत आहे. मक्ता पुन्हा सध्या परिस्थितीवरच आहे. ही गझल साधारणतः 100 कोटीचा तो अपव्यवहार आणि त्यातला पोलिसांची भूमिका थोड्याशा आसपास आहे. आपोआप ते वातावरणही त्या गझलेत आलेलं असतं. प्रत्येक शहरात कुठे ना कुठे ते डोकावतं. जातो कुठे मिलिंदा सारेच चोर मोठे, जातो कुठे मिलिंदा सारेच चोर मोठे, पोलीस काय करती तेही बघेच होते, पोलीस काय करती तेही बघेच होते, पाने फुले बगीचा, सारे तसेच होते, आयुष्य आज गेले तारे जुनेच होते, पाने फुले बगीचा. आपण सगळेच एकाच वयातले आहोत म्हणून सारे तसेच होते, आयुष्य आज गेले तारे जुनेच होते. धन्यवाद. छान, फारच सुंदर. हे सारं तसंच होतं, माणूस बदलत राहिला. आकाश तेच, तारे तेच, ढगही तेच, तेच ते तेच ते, आणि या सगळ्याला तेच ते हेच तेला आपले लाडके शिवले सर प्रश्न करू शकतात बहुतेक. हे असे का, ते तसे का? मला वाटतं हा प्रश्नार्थक टायटल असावं. मला कल्पना नाही काय कविता आहे त्याची. तर मी आता रवी सरांना सांगतो, सर हे असेच का, ते तसेच का? येऊ द्या. ही कविता हो, ही गझल मी आपल्या ग्रुपवरती पेश केलेली आहे आणि बदलापूरच्या आपल्या गेट टुगेदर मध्ये देखील पेश केली होती. ती पुन्हा इथे सादर करतो. मुळामध्ये माणसाचं कुतूहल हे कायम जागृत असतं आणि हे कुतूहल त्याला स्वस्थ बसू देत नाही आयुष्याच्या अखेरीपर्यंत, आणि तो प्रश्न विचारत राहतो. पण ह्या सगळ्या प्रश्नांना उत्तर मिळतातच असं नाही, ही भावना या गझलमध्ये व्यक्त झालेली आहे. ही गझल ही मात्रा वृत्तामध्ये लिहिलेली आहे आणि तिची जाती आहे मध्य रजनी. मध्य रजनी, गाल गागा
हीच लगावली असते, पण एका गुरुच्या ऐवजी 2 लघु घ्यायला सूट असते, म्हणून याला मात्रावृत्त असं म्हटलेलं आहे. तर ऐका मध्य रजनी या मात्रावृत्तामध्ये गझल. हे असे का ते तसे का प्रश्न हे पडले मला. हे असे का ते तसे का प्रश्न हे पडले मला. उत्तरे शोधावयाचे वेळ हे नडले मला. उत्तरे शोधावयाचे वेळ हे नडले मला. जेवढे मजपास होते मानिली त्यातच खुशी. जेवढे मजपास होते मानिली त्यातच खुशी. जे न होते पास त्या वाचून ना अडले मला. जे न होते पास त्या वाचून ना अडले मला. आता पुढचा शेर आहे का. मस्त ऐशाराम होता. मस्त ऐशाराम होता खूप सन्मानही. सोडून ते हे भिकेचे छंद का जडले मला. भिकेचे छंद म्हणजे हा कविता करण्याचा छंद बरं का. सोडून ते हे भिकेचे छंद का जडले मला. पूर्वसुरींनी देखील म्हटलेलं आहे की काव्य रसई म्हणजे बुभुक्षिते व्याकरण न भक्षते. भूक लागलेल्या माणसाला व्याकरण खाता येत नाही आणि काव्य रसाने एखाद्याची तहान भागत नाही. तर काव्य रसाने तसा व्यावहारिक फायदा काहीच नसतो, केवळ एक शौक आणि छंद म्हणूनच ते असतं. पिपासिते काव्य रसम न पिबते. बुभुक्षिते व्याकरण न भक्षते आणि पिपासिते काव्य रसम न पिबते. तर हे भिकेचे छंद आहेत आणि ते आपल्याला सगळ्यांनाच लागलेले आहेत, म्हणूनच आपण या ग्रुपवरती आहोत. आधी पोटोबा मग विठोबा त्या हा धर्तीवर. बरोबर बरोबर बरोबर. आपण सगळे एकाच पाळीच्या पडी आहोत. अगदी. पुढचा शेर आहे का. स्वैर का मी वागलो अनव्यर्थ का नादावलो. स्वैर का मी वागलो अनव्यर्थ का नादावलो. सक्त होती ज्या मनाई तेच आवडले मला. सक्त होती ज्या मनाई तेच आवडले मला. हे असे का ते तसे का प्रश्न हे पडले मला. उत्तरे शोधावयाचे वेळ हे नडले मला. आता कवीच्या मनामध्ये काही गहन प्रश्न येतात एकदम. कोठूनी आलो कसा अन चाललो कोणीकडे. कधीतरी शांत बसलेलं असताना प्रत्येकाच्याच मनात हे विचार कधी ना कधीतरी येत असतील. कोठूनी आलो कसा अन चाललो कोणीकडे. काल जौक नावाच्या कवीचा मी उल्लेख केला. बहादूर शाह जफर या बादशहाचा हा गुरु आणि अतिशय सुंदर गझला त्यांनी लिहिलेल्या आहेत. तर एका गझलेमध्ये जौक म्हणतो, लाई हयात आए कजा ले चली चले. अपनी खुशी न आए ना अपनी खुशी चले. लाई हयात आए जीवन आम्हाला घेऊन आलं. कजा म्हणजे मृत्यू. लाई हयात आए कजा ले चली चले. अपनी खुशी न आए ना अपनी खुशी चले. असाच हा प्रकार आहे. कोठूनही आलो कसा चाललो कोणीकडे. चालणारा कोण नाही गूढ उलगडले मला. हे असे का ते तसे का प्रश्न हे पडले मला. लोटली अर्धी उमर. या सगळ्या प्रश्नांचा शोध घेता घेता अर्ध काय पण पाऊण आयुष्य आता संपलं. लोटली अर्धी उमर पण प्रश्न सुटले थोडके. लोटली अर्धी उमर पण प्रश्न सुटले थोडके. शोधितांना उत्तरे ही प्रश्न सापडले मला. हे असे का ते तसे का प्रश्न हे पडले मला. उत्तरे शोधावयाचे वेळ हे नडले मला. धन्यवाद. वाह वाह वाह, बहुत बढ़िया, फार सुंदर सर. धन्यवाद. म्हणजे बंडखोरी आहे आणि प्रश्न पण चालूच आहे. हो, उत्तर शोधताना प्रश्न मला सापडले. फार छान. मला वाटतं सगळ्या कवींच्या नशिबामध्ये आहे अशा प्रकारे हे वेळ घ्यायचं आणि त्याचं काही समाधान होत नाही. आणि नवीन मुलुकगिरी करायची. क्षमता छान छान. तुम्ही बोलताय काही. हा, शिवदे सरांची ही याच्यातल्या 2 ओळी ज्या आहेत की काय बरं, कोठूनही आलो कसा अन चाललो कोणीकडे. तर
हा जो कोहम म्हणून वेदामध्ये कोहम हा सगळ्यात भल्या भल्या तत्वज्ञानांना हा प्रश्न पडलेला आहे की मी कोण आहे. बरोबर आहे. हो. तर याच्यावरती मी एक कविता म्हणजे गझलच लिहिलेली होती, तर ती पूर्वी लिहिलेली आहे. तर तिचं मी 2 ओळी फक्त सांगते. कोण मी मी मलाच पुसते आहे. कोण वा. मी कोण मी मलाच पुसते आहे. गाभा मम आत्म्याचा मीच शोधते आहे. क्या बात आहे. गाभा मम आत्म्याचा मीच शोधते आहे. वा. तर हे आत्मशोधाच्या सगळ्याला आपल्या ठराविक वय होऊन गेलं की आपल्या मनामध्ये हे विचार यायला लागतात आणि प्रत्येक जण आत्मचिंतन करतो, आत्मशोध घ्यायला लागतो. आणि मला वाटतं ह्या 2 ओळी मला फार आवडल्या आणि छानच होती गझल सर. फारच अनिल, तुला काही बोलायचंय का? नाही हो. नाही, यू अनम्युटेड. एवढा वेळ म्यूट होता, अनम्यूट झालास. मी खूप आनंदित झालो, उल्लसित झालो. अनिल आता अनिलच्या वावा- कॉमेंट्स येतील. वावा म्हटलेलं ऐकू यावं यासाठी केलं. हे नुसतंच वावा की वा वा. आणि सरांचा आवाज नाही आला पण आता आणि जावडेकरने माझे शब्द सांगितले ऑलरेडी की उत्तरे शोधताना प्रश्न सापडले मला. म्हणजे एक खरं म्हणजे एक आम्ही जेव्हा शिकवतो जेव्हा अभ्यास करतो तेव्हा पहिली गोष्ट कळते की आपलं अज्ञान किती आहे. पहिली गोष्ट कळते की आपलं बापरे एवढं जगात ज्ञान आहे आणि आपल्याला काहीच माहिती नव्हतं. तेव्हा त्याच्यासारखं झालं की आपण जेव्हा उत्तर शोधायला जातो तेव्हा पहिल्यांदा सापडतो प्रश्न. तेव्हा एकदम. अनिल, एक सांगू का? बोल. बोल. शंकराचा गाभारा म्हाताऱ्या आजीनं छोट्या वाटीचं दूध ओतून जसा भरला ना, तसं तू बोलल्यावर आजचा गाभारा भरल्यासारखं वाटतोय कार्यक्रमाचा. थोडीशी भर घालू का मी? हो, घाल बोला. या. मला असं वाटलं ह्यांची जी स्टाईल आहे ना, थोडीशी भाऊसाहेब पाटणकरांच्या तुम्ही शायरी ऐकली असेल तर मला त्याची थोडीशी स्टाईल त्यातल्या काही ओळी फार सुंदर, फार सुंदर. म्हणजे यवतमाळला फार मोठ्या नाव घेते मी, फार मोठ्या माणसाची पूर्ण केलीत. नाही, कारण त्यांची जीवन तत्वज्ञानावरची जे शायरी आहे ना ती अप्रतिम आहे. आणि तुमच्या ह्यातल्या त्या 2 ओळींनी मला त्यांची भाऊसाहेबांची आठवण झाली. भाऊसाहेब इथे यवतमाळलाच असल्यामुळे अगदी घरोब्याचे संबंध होते, माझ्याकडे राहत होते ते कधी अमरावतीला आले की, त्यामुळे त्यांची खूप शायरी ऐकली मी. मला वाटतं सरणावरती जळण्यापूर्वी इतकेच मला कळले होते. मरणाने केली सुटका, जगण्याने छळले होते. बरोबर ना? सुरेश भटांचे सुरेश भटांचे. सुरेश भटांचे. ओके, थँक्यू. आता थर्ड राऊंडला सुरुवात करूया. थर्ड राऊंड मध्ये पहिली कविता आहे डॉक्टर योगेंद्र जावडेकर यांची. तत्वानी आणि सत्वानी जगणाऱ्या बुद्धिजीवी माणसाचा त्याचं सत्व हेच त्याचं खरं सामर्थ्य असतं आणि त्याचं मी पण हा त्याचा आत्मा असतो. तर मी सरांना विनंती करते की त्यांनी त्यांची गझल पेश करावी. क्षमाताईंनी या कार्यक्रमाच्या आधी मी तिन्ही उर्दू हिंदी धाटणीच्या गझला पाठवल्या होत्या. त्यावेळेला त्यांनी मला विचारलं, काय बाबा मातृभाषेत लिहायचं काय सोडलं का? तसं नाही, म्हणून ही मी कविता म्हणतो आहे. एका मुक्तकाने सुरुवात करतो आणि नंतर गझल म्हणतो. मुक्तक असं आहे. जीवनात रोज नवे डाव नवे फासे, जीवनात रोज नवे डाव नवे फासे, पारड्यात जीत कधी अन कधी उसासे. अरे वा, फारच छान. खेळलो खेळलो जिंकलो केव्हा अन कधी जिंकलो नाही. खेळलो जिंकलो केव्हा अन कधी जिंकलो नाही. जे एकच माझे होते ते मी पण हरलो नाही. खेळलो जिंकलो केव्हा अन कधी जिंकलो नाही. जे एकच माझे होते ते मी पण हरलो नाही. छान छान. मी स्वप्न उराशी धरले. म्हणजे हरण्यात पण जिंकला. नाही खरंच, म्हणजे मी पण सोडलं नाही म्हणजे तो हरण्यात पण तो जिंकला. बरोबर.
वा वा. मी स्वप्न उराशी धरले माणूस कधी म्हणवीन. मी स्वप्न उराशी धरले माणूस कधी म्हणवीन. जरी सत्यासवे झगडलो, जरी सत्यासवे झगडलो, स्वप्नास विसरलो नाही. फारच छान. मी स्वप्न उराशी धरले माणूस कधी म्हणवीन. जरी सत्यासवे झगडलो, स्वप्नास विसरलो नाही. मी एक एकटा होतो. मी एक एकटा होतो. मी एक एकटा होतो, ते असंख्य होते भवती. कळपात तरी मी त्यांच्या जाणूनच शिरलो नाही. मी एक एकटा होतो, ते असंख्य होते भवती. कळपात तरी मी त्यांच्या जाणूनच शिरलो नाही. वा वा, फारच छान, सुंदर. बाजार भूतांचा भरला, बाजार भूतांचा भरला, परी दोष तयांचा नाही. बाजार भूतांचा भरला, परी दोष तयांचा नाही. जे सत्य तयांचे होते, मी त्याला स्मरलो नाही. खेळलो, जिंकलो केव्हा आणि कधी जिंकलो नाही. जे एकच माझे होते, ते मी पण हरलो नाही. धन्यवाद. फारच छान, सुंदर. सुंदर. फार छान आहे तुमच्या गझल आणि पण फार सुंदर आहे. आणि बघा म्हणजे हा आत्मा जीवापलीकडे समाजातल्या विकृत शक्तीशी झगडायला लागलं तरी सुद्धा मागे हटत नाही. आणि त्याच्या अस्तित्वात असं वाटतं ते गमक असतं. फार सुंदर रीतीने सांगितलं आपण या गझल. फार छान, फार छान. थँक्यू. जावडेकरजी, 2 गोष्टी नमूद कराव्याशा वाटतात. एक तर भारदस्त आवाज आणि सुंदर सादरीकरण. थँक्यू सर. खूपच. मला एक कळलं नाही, तू त्या कळपात का नाही शिरलास, का घाबरला? नाही खरं विनोद नाही करत. माझा प्रॉब्लेम काय, मी जेव्हा सिरियसली बोलतो तेव्हा लोकांना विनोद वाटतो. जेव्हा मी विनोद करतो तेव्हा लोकांना मी फार सिरियस बोलतो असं वाटतं. त्याचं होतं ना का मी कळपात त्यांच्या भूते सर्वत्र होती, पण मी म्हणजे का उलट त्यांच्यात शिरून त्यांना नष्ट करणं ही कर्तृत्व नव्हतं का त्यावेळेला? आता हे मला याचं जरा सविस्तर विवेचन थोडस द्यावं लागेल. एक मिनिट. जर फार त्याला राजकीय पार्श्वभूमी असेल तर नाही, राजकीय नाही, राजकीय अजिबातच नाही, राजकीय अजिबातच नाही. ही मेडिकल प्रॅक्टिसची पार्श्वभूमी आहे. हा, मला कळलं, मला अंदाज आला. ज्या काही उलट त्यांच्यात शिरून त्यांना नष्ट करायच्या ऐवजी त्यांच्यापासून दूर पळालास असा अर्थ होतो. तसा जर येत असेल तर तो तसा मला अभिप्रेत नाही. मला अभिप्रेत असं आहे की मी माझ्या पद्धतीने जर प्रॅक्टिस करून जर यशस्वी होऊ शकतो, तर माझ्या बरोबरीचे म्हणजे इतरही प्रत्येक जण होऊ शकतोच ना. म्हणजे एक प्रकारे मगाशी जे तुम्हीच मला म्हटलं की म्हणजे तू हरला नाहीस, तसं मला वाटतं. मी माझ्या पद्धतीने जर सगळी मूल्य पाळून प्रॅक्टिस करू शकतो आणि यशस्वी होऊ शकतो, तर माझ्या बरोबरीचे म्हणजे माझ्या नंतर येणारे इतर जे माझे ज्युनियर्स आहेत ते का नाही तसं करू शकत? म्हणजे ती भूत तुला आमच्या कळपात ये म्हणून बोलवत होती, ती तू तिथे न जाताच सर्व्हाइव्ह झालास. मी कळपात न शिरता मी सर्व्हाइव्ह झालो. अरे वा, गुड. चक्रव्यूह शिरणारा अभिमन्यू असं डोळ्यासमोर चित्र आलं. नाही, पण जाणीवपूर्वक शिरलेत नाहीत ना चक्रव्यूहात. अभिमन्यू होऊ दिला नाही स्वतःचा. बरोबर. असा एक शेर आता अजून ऍड करता येईल. आता चक्रव्यूह सभोवती नाही झालो अभिमन्यू तरी. हो, वा 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 वा, बहुत खूप. आता पुढे क्षमाताई. तुमचा आवाज येत नाहीये. क्षमाताईंची बँड विड्थ कमी आहे, तर त्याने जर व्हिडिओ बंद केला तर ऐकू येईल. पण ऑफकोर्स त्यांना आपला आवाज ऐकू आला पाहिजे. मला ते सतत येते क्षमाताईंची
बँडविड्थ फार कमी आहे. करेक्ट. द बेस्ट थिंग इज टू पुट ऑफ येस डन दॅट. त्यांनी केलंय तसं. व्हेरी गुड. क्षमाताई, आमचा आवाज येतोय का ऐकू? मला येतोय, आपल्याला येतोय का? येस हो, आता यायला लागला. येतोय, पण थोडा हळू आहे, व्हॉल्यूम कमी आहे तुमचा. स्पीकरचा व्हॉल्यूम थोडा कमी वाटतोय. मी हेडफोन काढते म्हणजे मग हा, कदाचित हेडफोन कोणी सुद्धा होत. हेडफोन काढा ते. आता येतोय. हो हो, आता सुधारला व्हॉल्यूम तुमचा. तर ज्यांचे पाय असे तत्वाच्या मातीत घट्ट रोवलेले असतात त्यांना काय तोल जाण्याची भीती नसते, होय. परंतु इतर लोकांचा आणि काही आयुष्याच्या वळणांवरती तोल येण्याची बरीच शक्यता असते. तर अशीच एक आता गझल जरासा तोल जाताना ही आपल्याला संजयजी पुळे गझल आता सादर करतील. त्यांना विनंती करते की त्यांनी ही गझल सादर करावी. धन्यवाद. जरासा तोल जाताना. गझल सादर करण्यापूर्वी जरा एक मतला आणि 2 शेर घेतो. हो. कोरड्या पडल्या भुईला नांगरा कुणी, कोरड्या पडल्या भुईला नांगरा कुणी, शिंपण्याला काळजातून पाझरा कुणी. ध्रुवपदाची ओळ सुचली खूप दिवसांनी, ध्रुवपदाची ओळ सुचली खूप दिवसांनी, दूर होता थांबलेला अंतरा कोणी. वा. चांदण्याला आज येतो गंध का सांगा, चांदण्याला आज येतो गंध का सांगा, लावला चंद्रावरी का मोगरा कोणी. वा वा, फारच छान, फारच छान. गझल सादर करतोय. वियतगंगा वृत्तातली आहे. जरासा तोल जाताना मला सावर म्हणालो मी, तोल जाताना मला सावर म्हणालो मी, उभेची शात माझ्यावर तुझी पांघर म्हणालो मी. तोल जाताना मला सावर म्हणालो मी, उभेची शाल माझ्यावर तुझी पांघर म्हणालो मी. कळेना आपुले काळीज कुठे ठेवून आले ढग, कळे आपुले काळीज कुठे ठेवून आले ढग, पाहुणी तगमग, धरेची पाहुणी तगमग, जरा पाझर म्हणालो मी, जरा तोल जाताना मला सावर म्हणालो मी. वा. तुझा मी कोण आहे हे मला कळणार का केव्हा, तुझा मी कोण आहे हे मला कळणार का केव्हा. तुझ्या या सरकशी मधला, तुझ्या या सरकशी मधला मला जोकर म्हणालो मी. वा वा वा, फारच छान. जरासा तोल जाताना मला सावर म्हणालो मी. मराठी राजभाषेच्या कशाला मारत, मराठी राजभाषेच्या मारता का. घरी तर इंग्रजीचा रे तुझ्या वावर म्हणालो मी. वा वा वा, फारच छान. मराठी राजभाषेच्या त्याला मारता गप्पा, घरी तर इंग्रजीचा रे तुझ्या वावर म्हणालो मी. आणि पुढचा शेर आहे. उजेडाची तुझी वस्ती मुळा अंधार वेळा मी, उजेडाची तुझी वस्ती मुळा अंधार वेळा मी, तुझ्या माझ्यामध्ये आहे किती अंतर म्हणालो मी. मला सावर म्हणालो. वा. तुझ्या कसदार जमिनीवर पिके आली नवल कसले, तुझ्या कसदार जमिनीवर पिके आली नवल कसले, वाळवंटावर सुन्या या वाळवंटावर फिरवून नांगर म्हणालो मी. वा वा वा, फारच छान. तोल जाताना मला सावर म्हणालो मी. फारच छान. आखरी शेर. सुगंधाची नवी दरवळ, सुगंधाची नवी दरवळ कशी जखमेस या येते, सुगंधाची नवी दरवळ कशी जखमेस या येते, फुलांनी सांडले आहे, फुलांनी सांडले आहे तिथे अत्तर मी. वा. शेवटचं परत एकदा घ्या. शब्द फार फुलांनी सुगंधाची नवी दरवळ कशी जखमेस या येते,
ती नवी दरवळ कशी जखमी सया मी इथे, इथे फुलांनी सांडले आहे, फुलांनी इथे सांडले आहे, सांडले. तर म्हणालो मी. फक्त जरासा दूर जाताना मला सावर म्हणालो मी, उभेची शाल माझ्यावर जरा पांघर म्हणालो मी, उभेची शाल माझ्यावर जरा पांघर म्हणालो मी. म्हणालो मी. धन्यवाद. फारच सुंदर. हो छान. तर सुंदर बोललात. छानच. ज्या वयात माणसाचा तोल ढळू शकतो ते वयच जर का राहिलं नाही तर काय होतं? आवाज येत नाही. हॅलो, ऐकू येतंय हा का? बोला बोला ऐकू हो, येतंय. हो, बोला, ऐकू येते. हा सुंदर संजयजींच्या सुंदर गझल नंतर आपण एका डॉक्टर सतीश पवार यांच्या कवितेकडे येतोय. हो. ज्या वयात माणसाचा तोल ढळू शकतो ते वयच जेव्हा राहत नाही तेव्हा काय होतं? तर नाही भुलविता आता, अशी त्यांची कविता आहे. त्यांना मी विनंती करते की त्यांनी ती सादर करावी. नाही तत्पूर्वी भुलविता आता. संजयजी बद्दल मला एक सांगायचंय. ह्या गझल मधले सगळे जे काफये आहेत हे अतिशय फ्रेश आहेत. नवीन प्रकारचे काफये तुम्ही वापरले आहेत धन्यवाद आणि सर. फ्रेश आहेत. म्हणजे नेहमीच आपण हे दिवाना, परवाना, बेगाना वगैरे अशा प्रकारचे उर्दू मधले जे ठराविक काफये असतात ना, तसा प्रकार इथे नाही झालेला. आणि हे फ्रेश काफये ऐकायला खूप छान वाटले. नांगर, जोकर, अत्तर, अंतर, एक त्याच्यामध्ये एक आता तू विषय काढला म्हणून नाविन्य आहे. विचारतो. नाविन्य सकाळच्या सकाळच्या ह्याच्यामध्ये सिमेंट, ह्याच्या आधीच्या ह्याच्यात पोलीस, होय. म्हणजे हे म्हणजे ऍक्च्युअली ह्याच्यामध्ये कवीची प्रतिभा दिसून येते. ह्याच्यामध्ये त्याच्यामुळे आपण गझल ऐकतो असं वाटत नाही, कारण गझलला ते असू द्या. दिवाना, परवाना, क्षमा, हे किंवा राते बाते मुलाकाते असे हे घासून पिटून जुने झालेले काफे. अफसाना, रोजाना. तसं तर मराठीमध्ये सुद्धा होत चाललंय थोडं थोडं हळूहळू. पण असे नवीन प्रतिभावान कवी नवीन नवीन काफे शोधत आहे, याचं खूप समाधान वाटतं. अभिनंदन. थँक्यू. थँक्यू सर. सतीशजींकडे. नमस्कार. नाही भुलविता आता. कवितेचे नाव आहे नाही भुलविता आता. ही कविता अष्टाक्षरी झाली आपोआप. मला माहित नव्हतं त्यावेळी अष्टाक्षरी पॅटर्न आहे म्हणून, पण माझ्या लिखाणातून मला नंतर एका माणसाने सांगितलं की ही कविता अष्टाक्षरी आहे म्हणून. तोपर्यंत मला माहित नव्हतं की अष्टाक्षरी हा काही प्रकार असतो. नाही भुलविता आता. वसंत संपला नवी वेगळी पालवी फुटे. वसंत संपला नवी वेगळी पालवी फुटे. नाही भुलविता आता देहीचे ग उंचवटे. नाही भुलविता आता देहीचे ग उंचवटे. असं लागली कळावे रहस्य मला जगाचे. असं लागली कळावे रहस्य मला जगाचे. कोण सूत्रधारा आहे नाटकाचे या वगाचे. रहाट गाडगे चाले रहाट गाडगे चाले कसे कुणामुळे कोठे. रहाट गाडगे चाले कसे कुणामुळे कोठे. नाही भुलविता आता देहीचे ग उंचवटे. पतपेढी शोधी जिथे जिज्ञासेची हुंडी वटे. हुंडी म्हणजे चेक, पतपेढी म्हणजे बँक. पतपेढी शोधी जिथे जिज्ञासेची हुंडी वटे. नाही भुलविता आता देहीचे ग उंचवटे. नाही भुलविता आता देहीचे ग उंचवटे. धन्यवाद. फारच छान. छान. नवीन प्रयोग. त्रोटक वाटली मला. त्रोटक म्हणजे थोडी अजून कविता पुढे जायला हवी होती असं वाटतं. म्हणजे अतृप्तीची भावना. पुढे त्याच्यावरून सुरेश भटांची कविता आठवली. देखावे बघण्याचे वय निघून गेले. फार प्रसिद्ध कविता सुरेशजी भटांची. देखावे बघण्याचे वय निघून गेले. फार सुंदर कविता. तसं त्याचीच आठवण झाली मला. देहीचे ग उंचवटे हा शब्द त्यांनी फार उंचवटे हा नाही म्हणजे फार
धीटपणे वापरलाय म्हणजे. हो 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 हो. धीटपणे वापरलाय, पण नवीन संकल्पना आहे ती, नवीन संकल्पना आहे. नाही नाही, मी चांगल्या अर्थाने म्हणतोय मी काही हो हो, असंही- धीटपणे तर वापरला आहेच, हा, पण त्याच्यामध्ये फ्रेशनेस आहे, नाविन्य आहे. हा. आता चंद्रकांतजी पाटणकर, बोला काय झालं एकदम तुम्हाला हँडओव्हर करू मी जरा. काय काय शेवटची कविता आहे, हो या जरा एक थोडस मिनिट, जस्ट मोमेंट, स्पीक करा मला. काही हरकत नाही. आता ही शेवटची कविता पण आपल्याला देवबाप्पांकडे घेऊन जाणारी आहे. शेजवळ सरांची आहे. सर सर आवाज येतो? हा येतो. हो, येतोय येतोय. फार सुंदर कवी संमेलन झालंय आणि त्याची आता आपण सांगतेकडे येतोय. परत देवळात जाऊन एक- सांगता करायची. एक गझल पेश करतो, पण तत्पूर्वी एक मतला आणि शेर पेश करतो. जरूर जरूर. सोड सारी आज चिंता मग सुखाला भेटतो. सोड सारी आज चिंता मग सुखाला भेटतो. जाणते तू फार मोठा पण मनाला भेटतो. जाणते तू फार मोठा पण मनाला भेटतो. आज सारे भेटले स्वप्नात होते जाणते. आज सारे भेटले स्वप्नात होते जाणते. सोडले साऱ्या जगाला तू जीवाला भेटतो. वा. सोडले साऱ्या जगाला तू जीवाला जीवाला भेटतो. भेट. गझल पेश करत आहे. रंगराग या वृत्तातली गझल आहे. देवळात आता देवास भेटतो आहे. देवळात आता देवास भेटतो आहे. माणसात आता माणूस शोधतो आहे. वा वा. माणसात आता माणूस शोधतो आहे. देवळात आता देवास भेटतो आहे. जाणतो तुझे सारे त्रासणे नको सांगू. जाणतो तुझे सारे त्रासणे नको सांगू. सोड आज सारे निक्षून सांगतो आहे. सोड आज सारे निक्षून सांगतो आहे. देवळात आता देवास भेटतो आहे. भेटला कधी तू होतास आठवे आता. भेटला कधी तू होतास आठवे आता. काळ आज गेला संपून जाणतो आहे. काळ आज गेला संपूर्ण जाणतो आहे. देवळात आता देवास भेटतो आहे. राहिले तुझ्यासाठी आज एकटी मग मी. राहिले तुझ्यासाठी आज एकटी मग मी. आजही लळा आहे छान बोलतो आहे. आजही लळा आहे छान बोलतो आहे. देवळात आता देवास भेटतो आहे. मक्ता पेश करत आहे. संपले मिलिंदा सारे कशास हात रागा. संपले मिलिंदा सारे कशास हात रागा. बंधनात आता अडकून भांडतो आहे. बंधनात आता अडकून भांडतो आहे. देवळात आता देवास भेटतो आहे. माणसात आता माणूस शोधतो आहे. देवळात आता देवास भेटतो आहे. धन्यवाद. फारच छान.